रायते संघाने प्रथमतः टॉस जिंकून आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्याने आमंत्रित केले सिद्धिविनायक आपटी संघाला बॅटिंगसाठी. सलामीची जोडी आपण पाहतोय. भूषण त्या सोबतीला असेल, रुपेशला पाहतोय. 5 षटकांचा सामना असेल. चेंडू हरवला किंवा फुटला, नवीनच चेंडू दिला जाईल याची देखील नोंद घ्यायची आपण. दोन खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ठेवण्यात आलं या मॅच मध्ये आपण पाहतोय. दुसरा सामना, पहिला सामना जरूर जिंकला गावदेवी कोसले संघानं. स्ट्रायकिंगला बॅटर रुपेश, गोलंदाजी मार्क होती जयेशला पाहतोय. समालोकच्या भूमिकेत पाहतोय आपण ऋषी यांना, त्यांचं देखील भरभरून कौतुक. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये जयेश, पहिला चेंडू फेस करताना पॅडल स्वीप करतोय रुपेश आणि तत्पूर्वी सिंगल धाव एकवटली मैदानच्या आतमध्ये. संघाचा देखील श्री गणेश होते. उदिश भीर साहेबांचं देखील आगमन झाले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने. पहिल्या चेंडूवरती एक धाव एकवटले. लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन आपण पाहतोय सिद्धिविनायक आपटी संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकहँडला बॅटर भूषणला पाहतोय, विस्फोटक फलंदाज आहे. स्ट्रायकिंगला बॅटर भूषण, नॉन स्ट्राईकला बॅटर रुपेशला पाहतोय. गोलंदाजी मार्क होती जयेश. पुन्हा एकदा जयेश, पुन्हा एकदा काय करता बॅटर. निर्धार चेंडू पाहायला मिळतोय. जेंटल टच करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडूची समाप्ती. जर्मन क्रिकेट संघ नाळिंबी आयोजित नाळिंबीकर चषक आपण पाहतोय. स्पर्धेचा तिसरा दिवस. पुन्हा एकदा जयेश, गोलंदाजी मार्क होती. स्ट्रायकरला बॅटर भूषण, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जेलची संधी असेल. पहिला धक्का लागत असताना सिद्धिविनायक आपटी संघाला भूषणच्या स्वरूपात. भूषण बॅक टू द पवेलियन. पाहतोय पहिल्या षटकामध्ये सफलता मिळते जयेशला. पहिला धक्का लागत असताना सिद्धिविनायक आपटी संघाला भूषणच्या स्वरूपात न्यू बॅटर मध्ये राजूला पाहतोय. फिवनचं षटक मैदानच्या आतमध्ये चालू आहे. अद्यापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे पहिल्या षटकामध्ये जयेशच्या माध्यमातून. 3 चेंडू हाताळत फक्त एक धाव खर्च केली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना चेंज पाहायला मिळते. लॉंग लेग आणि लॉंग ऑफ ठेवण्यात आली या मॅच मध्ये आपण पाहतो. 2 खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर. स्वागत केलं जयेशच्या. पहिला चेंडू फेस करत असताना फेकून दिला बॉन्ड लाईनच्या बाहेर. राजूच्या बॅट मधून या मॅच मध्ये दमदार षटकार पाहतोय. बॅट मधून षटकाच्या मदतीने आता धावफलक पुढे सर्कल जाऊन पोहोचत 7 या आकड्यावरती. पहिले षटक मार्गस्थ पाहत 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आलेल्या पाहुण्यांचं, मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नाळिंबीकर चषक आपण पाहतोय. स्पर्धेचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना पाहतोय. पहिला सामना जिंकला गावदेवी कोसले संघानं. मैदानच्या आतमध्ये चालू असलेली लढाई आपण पाहतोय. सिद्धिविनायक आपटी त्यांना फाईट करणार आहे. ठेवण्यात आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटर फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार पाहायला मिळतोय राजूच्या बॅट मधून. चौकारच्या सहाय्याने धावफलक आता पुढे सर्कल. 11 धाव धावफलकावरती.
चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय. आतापर्यंत धावा जोडण्यात आल्या राजूच्या बॅटमधून आपण पाहतोय. पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्क करते. पुन्हा एकदा ऑल आउट फुल टच चेंडू होता. लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपासी थोडेसे फंबलिंग आपल्याला पाहायला मिळते. उचलतील फेकतील तत्पूर्वी एखादावरती समाधान मानावं लागतं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा फलकरती. याच दरम्यान मान्यवरांचं देखील आगमन होतंय. सुनील सुरेशी साहेबांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. साहेब आपण यायचं, येऊन व्यासपीठावरील स्थानापन्न व्हायचं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज ओमला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जयेशने 12 धावा खर्च केल्या आणि एक मोहरा देखील टिपला भूषणच्या स्वरूपात. स्टॅकिंगला बॅटर राजूला पाहतोय. त्या राजूच्या बॅटमध्ये आपण षटकाराने चौकार पाहिला होता. सोडून देतात चेंडूला. तत्पूर्वी वाईटच्या स्वरूपात एक धाव देखील मिळते. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. दिशेवरती नियंत्रण नाहीये त्यामुळे पंच वाईट घोषित करत असताना अतिरिक्त धाव. स्टॅकिंगला बॅटर रुपेश पुन्हा एकदा कमबॅक करते. गोलंदाज ओमला पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट कोण ड्रिल दाखवतायत परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आज ही पोलचे संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा ओम गोलंदाजी मार्क होती. पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचा काम केल्याचा प्रयत्न चालू होता मैदानच्या आतमध्ये. चेंडू बॉडीवरती आदलत असताना लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळतीये. धावसंख्या 15 धाव दाखल होती. राजूच्या बॅटपर्यंत आता 11 धावा आपण पाहिल्यात. 3 चेंडू फेस केलेत. पुन्हा एकदा काय घडतंय. झेल ड्रॉप पाहायला मिळतो आपल्याला. तत्पूर्वी एक धाव पळून काढली गेली मैदानच्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शांत ठेवलं जातं दुसऱ्या षटकामध्ये ओमच्या माध्यमातून. अजून एकही मोठा फटका आला नाहीये. धावसंख्या 16 या आकड्यावरती. स्टॅकिंगला बॅटर रुपेश. पुन्हा एकदा बॅटची कडा लागत असताना कोणतेही धाव घेण्यापासून सहमत नाही राजू. आणि निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करते दुसऱ्या षटकामध्ये. फक्त धावा खर्च केल्या आहेत 4. शेवटचे 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. पण एकदा ओम गोलंदाजी मार्क होती. स्टॅकेटला बॅटर रुपेश. रिवर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं परंतु बॅटर करतात काय. स्वतःवरती निराश पाहायला मिळत आहेत. कुठेतरी बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाहीये. तत्पूर्वी एकदा मिळतीये. एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकेल. 17 धाव धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय. पुन्हा एकदा ओम सामना करतील राजू. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग लेग दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित उचलतील फेकतील. तत्पूर्वी
ऑन द स्टंप फेकी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 18 या आकड्यावरती. संगणक स्वतः येत आहेत. मेघश्यामला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जयेशनं 12 धावा खर्च केल्या. भूषणच्या स्वरूपात एक गडी देखील टिपला होता आणि दुसऱ्या षटकामध्ये ओमनं फक्त 6 धावा खर्च केल्या. कंचीच गोलंदाजी राहिली दुसऱ्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्कवरती मेघश्यामला पाहतोय. स्वतः येत संगनायक. राजूच्या बॅटमधून आतापर्यंत 13 धावा आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये. गोल्डन डकचा शिकार होत असताना त्या मॅच मध्ये आपण पाहतोय राजूला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का लागेल असताना आपटी या संघाला. बॅटर मैदानच्या आतमध्ये गोपालला पाहतोय. मेघश्यामला सफलता मिळते पहिल्या चेंडूवरती. राजूला देखील पवेलींचा रास्ता दाखवलाय आणि बॅटर मैदानच्या आतमध्ये गोपाल सिसवे चांगली कामगिरी करावी लागली मॅच मध्ये. नालिमी गावचे प्रतिष्ठित नागरिक वामनदादा सुरशी साहेबांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने. आल्या आल्या फटका पाहायला मिळतो. दमदार फटका फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. गोपालच्या बॅट मधून येतो. या मॅच मध्ये संघर्ष करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 24 या आकड्यावरती. ओमसाई MTCच्या माध्यमातून स्पर्धा आपण घर बसल्या देखील युट्यूबद्वारे स्पर्धा पाहू शकता. क्वालिटी विथ क्लिअरिटी आपण पाहू शकतो. पहिल्या चेंडूवरती जरूर विकेट प्रस्थापित केली राजूला. पहिलींचा रास्ता दाखवला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकारामध्ये डील केले गोपालनं. चांगली पार्टनरशिप करावी लागेल रुपेश आणि गोपालला या मॅच मध्ये. अजून एक लास्ट एडिट पाहायला मिळते परंतु एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि जेल होते ड्रॉप. गोपालला मिळतं जीवनदान या मॅच मध्ये. जीवनदान कितपत मागात पडेल ते देखील येणारी वेळ सांगू झाली या मॅच मध्ये आपण पाहतोय. दोन धावेच्या मध्ये धावफलकात पुढे सर्कल 26 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मेघश्याम. पुन्हा एकदा लास्ट एडिट पाहायला मिळते. फेकून दिले चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार पाहायला मिळतो. मी आधीच म्हटलं होतं झेल सोडला होता. त्यानंतर आता 6 धावा देखील पाहतोय. षटकाराच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकेल 32 धावा धावफलकावरती. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करताना गोपालला पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. षटकाराच्या सहाय्याने धावफलक आता पुढे सरकेल 32 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करत असताना मेघश्यामला पाहतोय परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाहीये. पुन्हा एकदा मेघश्याम. स्टॅकिंगला बॅटर गोपाल आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता. कुठेतरी चेंडू डीप राहत असताना निदा चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय आता मेघश्यामला पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील.
शेवटचा चेंडू टाकेला बॅटर गोपाल पुन्हा एकदा कोदून काढतात चेंडूला लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तत्पूर्वी एका धावावरती समाधान मानावं लागतंय. घडले काय मैदानच्या दिशेने डायरेक्ट हिट झालंय त्यामुळे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 33 आकड्यावरती. चला पाणी घेऊन जायचं मैदानच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक करूया आपण. योगेश गोरे अंबरनाथचे नगरसेवक त्यांचे देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. साहेब आपण यायचं व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. भरपूर सारं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं नंदकिशोर घोरे साहेबांच्या. प्रेक्षकांची देखील मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते व्यासपीठावरती. याच दरम्यान योगेश दादा गोरे अंबरनाथचे नगरसेवक त्यांचे देखील आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबतीला रवी साडे देखील साहेब असतील त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. समाजसेवक आहेत. जाऊया मैदानच्या दिशेने आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा दाखल 2 गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक आपटी संघाला पाहतोय. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक. गोपालला आता या मॅच मध्ये जीवनदार मिळाले परंतु हे जीवनदार कितपत महागात पडेल ते देखील येणारी वेळ सांगून जाईल या मॅच मध्ये आपण पाहतोय. चला व्हॉलंटियर्स कुठे असतील तर बाउंड्री लाईनचा ताबा घ्या आपण. पुन्हा एकदा ओम येतोय 4थ्या षटकामध्ये. ओमचं स्वागत केलंय. फटका पाहायला मिळतोय. फटका फसलाय. आता मागे जावं लागेल डगआउटच्या दिशेने. गोपालला देखील मैदान सोडावं लागेल आता मॅच मध्ये. ओव्हरपिच चेंडू होता. ओव्हरपिच चेंडूचा भरपूर समाचार घेता आला नाही त्यामुळे फलंदाज बाद होईल. आता गोपालला देखील मैदान सोडावं लागतंय. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये अजितला पाहतोय 5व्या क्रमांकावरती. ओमला सफलता मिळते पहिल्या चेंडूवरती. 4थ्या षटकामध्ये पाहतोय मी बॅटर मैदानच्या आतमध्ये अजित 5व्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाते गोळीच्या वेगाने फरार. हा येतो चौकार अजितच्या बॅट मधून. याच दरम्यान आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळेल योगेश दादा गोरे अंबरनाथचे नगरसेवक त्यांच्या सोबतीला असतील रवी दादा साडे समाजसेवक सामन्याला देखील एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावरनं.
चौकाराला अजितच्या बॅटमधून चौकाराच्या मधून धाव फलकाचा पुढे सरकत 37 धाव धाव फलकावरती. पुन्हा एकदा ओम गोलंदाजी मार्क करते. पुन्हा एकदा चेंडू कुठेतरी उचली प्राप्त करीत नाहीये, त्यामुळे आता रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का लागत असा सिद्धिविनायक आपटी संघाला रुपेशच्या स्वरूपात. रुपेश बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 धाव धाव फलकावरती. अद्याप 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा ओम गोलंदाजी मार्कवरती. स्विचिटचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. कमबॅक करते गोलंदाज चौथ्या षटकामध्ये. ओमला पाहतोय. ज्या ओमने दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या तोच ओम येतोय चौथ्या षटकामध्ये. कमबॅक करते गोलंदाज चौथ्या षटकामध्ये. अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक चौथ्या षटकामध्ये. आपण पाहतोय ओम गोलंदाजी मार्क स्ट्रायकरला बॅटर सुभाष. पुन्हा एकदा काय करतं मैदानच्या आतमध्ये बॅटची काढा लागत असा थर्ड मॅन रिझनला अजून एक धक्का लागत असा सिद्धिविनायक आपटी संघाला. तू चल मे आया अशी स्थिती पाहतोय या मॅच मध्ये. सुभाष बॅक टू द पॅव्हिलियन. पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल परंतु दुसरी धाव घेण्यापासून नकार देत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु घडते काय. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न असेल. डायरेक्ट हिट लागत नाहीये. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चला चेक करूया आपण. पंच काय चेक करायचे. धाव का रनआउट. ओके. पंच रनआउट चेक करायचंय का.
केवळ 2 धावा असतील शेवटच्या चेंडूवरती. 2 धावाच्या मदतीने 4 षटकांचा देखील खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 39. 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. याच दरम्यान मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळते व्यासपीठावरती. किशोरदादा सोरकांडे अंबरनाथचे नगरसेवक, त्या सोबतीला श्री राजेशदादा पवार, भालचंद्र धोंडे साहेब, मनोहर सांबरे साहेब, बालाराम बांगर साहेब साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये हर्षद येते गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला बॅटर अजित. फुल टच चेंडू फाईन लेगच्या दिशेने पाहायला मिळतोय. हा येतोय फाईन चौकार अजितच्या बॅटमधून. हाईट फॅक्टर नाही त्यामुळे चौकार असेल या चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती आपण पाहतोय 43 या आकड्यावरती. चौकारच्या सहाय्याने 5 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत परंतु धाव घेण्यापासून कोणतेही सहमत नाही बॅटर. अजून एक धक्का लागेल रनआउटच्या स्वरूपात सिद्धिविनायक आपटी या संघाला. बॅटर मैदानच्या आतमध्ये प्रथमेशला पाहतो. आलेल्या पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नालिंबीकर चषकामध्ये आपण पाहतोय स्पर्धेचा तिसऱ्या दिवसाला दुसरा सामना पाहतोय. पहिला सामना जिंकलाय गावदी कोसली संघानं. पुन्हा एकदा फुल टच चेंडू बॅटची कडा लागत असताना कीपर बीट झाले. फाईन लेग बीट, थर्डमॅन बीट. हा येतोय नशिबाचा चौकार सिद्धिविनायक आपटी संघासाठी. सरके 47 धावा दाखल करते. अद्याप 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा फुल टच चेंडू आपल्याला पाहायला मिळतो लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे त्यांना बीट काढून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार पाहायला मिळतोय अजितच्या बॅटमधून. दीपक दादा गवारे साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. साहेब आपण यायचं व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा लास्ट हिट पाहायला मिळते लॉंगॉनच्या वरतून अजितच्या बॅट मधून. या मॅच मधील सिद्धिविनायक आपटी संघाचा ब्रँड षटकार पाहायला मिळतो. थँक्यू. तिसरा सामना आपण पाहणार आहोत. ओमसाई मानिवला त्यांना फाईट करेल धागाव संघ. दोन्ही संघाचे संघाने एक त्वरित यायचे आपण टॉस साठी. अजून एक लॉफ्ट हिट मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु घडले काय. आता रनआउटच्या स्वरूपात अजितला मैदान सोडावं लागतंय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती.
समाप्तीनंतर धावसंख्या बनले सिद्धिविनायक आपटी संघानं 57 आणि 58चं लक्ष ठेवलंय रायतीला संघासमोर. चला टॉससाठी यायचं आपण थोडं. ओमसाई मानिवली त्यांना फाईट करत धागाव संघ. दोन्ही संघाचे संघाने एक वरती या टॉससाठी. चला ओमसाई मानिवली आणि धागाव संघ आपण टॉससाठी या त्वरित. दोन्ही संघाचे संघनायक. प्रेक्षकांची मान्यवरांची मांदी याडी आपल्याला पाहायला मिळते व्यासपीठावरती. चला टॉससाठी यायचे ओमसाई मानिवली आणि त्यांना फाईट करताना धागाव संघ. आपण त्वरित टॉससाठी या. आपण ऐकूया, सन्मान करूया व्यासपीठावरती आपण. थँक्यू सो मच आदेश भोईर यांचा या ठिकाणी आपण आवाज ऐकत होता. दरम्यान या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालं मंचावरती. आपण या ठिकाणी उपस्थित मान्यवर अंबरनाथचे नवनिर्वाचित नगरसेवक या ठिकाणी आपण पाहता सन्माननीय किशोर शेठ सोरकादे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. मुख्य अतिथी कक्षामध्ये मी या ठिकाणी आमचे नंदकिशोर घरात त्यांना विनंती करतो की किशोर शेठ सोरकादे साहेबांचा आपण यथोचित सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये करावा. सन्माननीय आदरणीय या ठिकाणी किशोर शेठ सोरकादे व्यासपीठावरती उपस्थित होतात आणि त्यांचा शुभ सन्मान होता. एक अप्रतिम व्यक्तिमत्व आपण पाहता, शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व आणि त्यांचा हा शुभ सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करतोय. माहेरची प्रेमाची उद्धार शाल, त्याचबरोबर प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन या ठिकाणी आपण हा शुभ सन्मान व्यासपीठावरती करत असताना त्याचबरोबर या ठिकाणी राजेजी पवार साहेब देखील उपस्थित आहेत. राजेजी पवार साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. योगेश गोरे साहेब देखील उपस्थित आहेत. अंबरनाथचे या ठिकाणी नगरसेवक योगेशजी गोरे साहेबांचा देखील आपण विशेष सन्मान करतो मुख्य अतिथी कक्षामध्ये. मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यातून या ठिकाणी अंबरनाथचे नगरसेवक योगेशजी गोरे साहेबांचा देखील आपण हा मुख्य अतिथी कक्षामध्ये विशेष सन्मान करतो. आमचे प्रमुख आयोजक या ठिकाणी नंदकिशोर घरत साहेबांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान करत असताना त्याचबरोबर रवी साठे साहेब देखील उपस्थित आहेत. समाजसेवक रवी साठे साहेबांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. रवी साठे साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. टॉससाठी देखील या मानवी टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या आगे फाईट करेल धागाव संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन जॉईन व्हायचे. मानवी संघाचे कॅप्टन येत आहेत. धागाव संघाचे कॅप्टन आपण देखील या सन्मान होतात. रवी साठे साहेब समाजसेवक आहेत. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो मुख्य अतिथी कक्षामध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी राजेश पवार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेश पवार यांचा देखील सन्मान केला जाईल. राजेश दादा मिरकोडे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चला या ठिकाणी आपण सन्मान करायचे मुख्य अतिथी कक्षामध्ये. राजेशजी पवार देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. त्याच्यानंतर आपण सन्मान करूया भालचंद्रजी दोंडे साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. भालचंद्रजी दोंडे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान होतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये. त्याच्यानंतर मनोहरजी सांबारे आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत पंचपाड्याचे. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मनोहरजी सांबारे यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करायचा मुख्य अतिथी कक्षामध्ये. विद्यमान सामना देखील सुरू आहे.
जिथे लक्ष असेल या मॅचमध्ये एकूण आपण पाहिलं तर 58चं टार्गेट आहे. सामन्यादेखील सुरुवात होते तत्पूर्वी आपण सन्मान करतोय मनोहरजी सांबारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील विशेष सन्मान व्यवस्था आणि त्याच्यानंतर आमच्या या ठिकाणी बालरामजी बांगर देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. बालराम बांगर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण विशेष सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये करतो. पहिल्या चेंडूवरती पाठवला बॉलला सीमा रेषा पलीकडे आलाय चौकार. सन्मान या ठिकाणी कंप्लीट होत आहेत, त्यामुळे मान्यवरांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. टॉसकडे बोलूया. टॉससाठी या राजाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मानवी टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी जॉईन व्हा लगेच. चला या ठिकाणी टॉस आपण करूया मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. चौकार आला पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. रायते संघाची मेक्षम आणि सुनील ही जोडी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्ग करते रुपेश. फटका पुन्हा एकदा चांगला इनफिल्डच्या वरून खेळले, पॉईंटच्या दिशेला खेळतायत. चांगला शेवटपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत सहजरित्या या 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 6 या आकड्यावरती संघ पोहोचला. चला टॉस या ठिकाणी होत असताना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये योगेश गोरे साहेब त्याचबरोबर किशोर शेठ सुरकाजे यांच्या उपस्थितीमध्ये आपण करतो टॉस. 10 गाव विपक्ष मानिवली असा सामना असेल आणि तशी नाणेफेकी होत असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा षटकातील रुपेश. यावेळेस मात्र ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेर होता चेंडू. पंच कुणाल भोईर सर संघात वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या अतिरिक्त दाबीने पुढे सरकेल ते 7 या आकड्यावरती. टॉस झाला. टॉस जिंकला मानिवली संघाने. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले 10 गाव संघाला. जाऊया मैदानावरती. चांगला बॉल. लाऊड अपील. यावेळेस मात्र स्ट्रॉंग अपील करण्यात येते. फलंदाज या ठिकाणी बाद असेल का? यस, दांडी उडाली आहे. विकेटचं बदल. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम रायते संघाला. ठिकाणी सध्या तरी आपण पाहिले गेलं तर सुरू आहे. रोदाची पवार या स्पर्धा लगेच विकेट हॅट्रिकसाठी रुपेशसाठी पारदर्शक असेल. जर 3 बॉल 3 विकेट कॅरी केले तर तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. रोदाची पवार साहेबांकडे कॅश प्राईज असेल. आणि अजून एक विकेट आली आहे. सलगचा हा दुसरा धक्का टीम रायते 11 रायते संघाला लागतोय. 2 विकेट कॅरी करतोय गोलंदाज रुपेश. फलंदाज बाद. सेल टीम सिद्धिविनायक आपटे संघ एकत्र येऊ नका. आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. प्रत्येक बॉलवरती एकत्र येऊ नका. विकेट मिळवली. सलगचे 2 धक्के दिलेत. या षटकामध्ये गोलंदाज रुपेश नाप्रतिम गोलंदाजी करतायत. धावसंख्या थांबली स्कोरबोर्ड वरती फक्त 7 धावा. सन्माननीय दीपकजी गवारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पैलवान आहेत आणि त्यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर वामनजी सुरेशी साहेबांचं देखील आगमन झालं आणि सुनीलजी सुरेशी साहेब त्याचबरोबर उद्देश भोईर या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाले आणि सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. नाव बॅक टू क्रिकेट. हॅट्रिकचा बॉल होता आणि डॉट बॉल आलाय.
हॅट्रिकसाठी रोहिदाची पवार यांच्याकडे 5,000 होते, परंतु डॉट बॉलची समाप्ती. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचत हर्षद आलेत. हर्षद आणि मेक्षाम ही जोडी पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित 7 धावा स्कोरबोर्ड वरती. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी, बॉल हवेमध्ये, झेलची शक्यता, खेळाडू उपस्थित आणि हा सोपा झेल ड्रॉप केला. विकेट बनवू शकले असते या ओव्हरमध्ये 3 गडी बाद झाले असते, परंतु सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप होतो आणि धावसंख्या आपण पाहिली ती 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 8 धावा, 2 गडी बाद. टीम रायते 11 रायते संघ. फलकावरती 11.7चे सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवायचे होते सामना जिंकण्यासाठी, परंतु त्या ठिकाणी 8 धावा बनला गेल्या, 2 गडी गमावलेत. टीम रायते 11 रायते संघाने जिंकण्यासाठी गरज असेल अजूनही 24 बॉलमध्ये बनवायच्या 50 धावा. गोलंदाज येत आहेत, गोलंदाजी मार्गवरती भूषण. हो, चांगला बॉल यावेळेस मात्र लाऊड अपील करतात. पंचांकडे कटाक्ष टाकलं गेलं होतं. पुन्हा एकदा रोहिदाजी पवार यांच्याकडे विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल भूषणसाठी. 9 धावा फलकावरती चांगली सुरुवात भूषण देखील करतो या षटकामध्ये. ऑल साईडला खेळतात त्यावेळेस मात्र लोकांमध्ये खेळाडू उपस्थित असतील आणि इथे 2 धावा मिळतील. धावसंख्या 11 वरती पोहोचेल. पॉवर प्ले मध्ये धावा रोखतायत पूर्णपणे. शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. बॅकवर्ड वरती ढकलला जातोय संघ या ठिकाणी. रायते 11 रायते संघाला थोडीशी कठीण परिस्थिती पाहायला मिळते. टार्गेट देखील मोठं आहे. त्या अनुषंगाने पॉवर प्ले मध्ये धावा बनवायच्या होत्या, परंतु धावा कमी आल्यात. 3 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज मेक्षाम, क्षमता गुणवत्ता भरपूर आहे मेक्षाममध्ये मोठे फटके मारण्याची. अनुभवी खेळाडू आहेत आणि पाठवल्या बॉलला स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. नो लुक शॉट, चेंडू सीमा पार, षटकार.
आज पहिलं षटक फार चांगलं, दुसऱ्या षटकामध्ये देखील सुरुवात चांगली झाली होती, परंतु शेवटचे काही चेंडू थोडेसे खराब पाहायला मिळाले. अर्थात त्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर दुहेरी अंक, सिंगल, थोड्या धावा गेल्यात शेवटच्या काही 3 चेंडूवरती आणि त्यामुळे 19 धावा बनला गेला. टोटल स्कोअर 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 39ची गरज. बॅलन्स मॅच, बॅलन्स सामना. गोलंदाज येतात तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती. रुपेश सेकंड स्पेल मध्ये येत आहेत. मानिवली टीमचे कॅप्टन आणि दहागाव टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आयोजकांशी लगेच, आणि विशाल मिरकुडे आपण देखील कुठे असेल तर लगेच संपर्क साधायचा आमच्याशी देखील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस मात्र शॉर्ट स्कोअर लीग मध्ये खेळाडू उपस्थित. एकदा पूर्ण दुसरीचा कॉल दिलाय. धावाची संधी तू मे दोघांमध्ये तालमेल कमी, संवाद कमी, परंतु विकेट केली नाहीये. हे वेगळं क्षेत्र पाहायला मिळालं. धावबाद होऊ शकले असते परंतु धावबाद केलं नाहीये. 2 धावा पूर्ण होतात. संख्या 21 धावा धाव फलकावरती. कदाचित या ठिकाणी जर त्या फलंदाजाने षटकार ठोकला तर कुठेतरी नक्कीच पश्चाताप जरूर होईल विकेट किपरला. ऑन साईडला खेळतात पुन्हा एकदा वेळेस मात्र सिंगल मिळेल. धावसंख्या 22 वरती पोहोचली आहे. पुढचा बॉल षटकातील पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळ फटका चांगला परंतु हवेमध्ये खेळाडू उपस्थित. मिड विकेटला टिपली जल फलंदाज बाद. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. निक्षामला मैदान सोडावं लागेल. हा 3रा धक्का टीम रायते 11 रायते संघाला. डीजे सेलिब्रेशन करायचं असेल तर खरं आपण जागेवरती, परंतु एकत्र येऊ नका. वेळ आमच्याकडे या ठिकाणी कमी असेल कारण की उशिरा या ठिकाणी सामने थोडेसे सुरू झालेत आणि आता दुसराच सामना सुरू आहे. लक्ष असू द्या 1 वाजायला आलाय. विकेट मिळवली आहे. मेक्षाम बाद झालेत. ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा अजूनही होत्या परंतु तो मात्र बाद झालाय. 22 धावसंख्येवरती 3रा धक्का. जयेश येतात नवीन फलंदाज. 3 बॉल 1 धावा त्यानं आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केला. 3 एक विकेट देखील कॅरी केली आहे. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा तोच खेळाडू मिड विकेट हिझलला पायाच्या सहाय्याने बॉलला अडवलाय. एकदा तर कम्प्लीट आणि फेकी येईल तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 24 धावा धाव फलकावरती. मॅचचं इक्वेशन आपण या ठिकाणी पाहूया. जिंकण्यासाठी गरज असेल 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 34 धावेची गरज. अजूनही सामना संपला नाहीये. बॅलन्स पद्धतीने मॅच आपण एन्जॉय करतात. 1-2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम रायते 11 रायते संघ. तयार गोलंदाज रुपेश. उसळण्याचा प्रयत्न मिश्रामिंग होतोय. खेळाडू उपस्थित. लोंगा पूर्ण गेलेत आणि टिपली झेल. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. अजून एक धक्का. टीम रायते 11 रायते संघाला रुपेशला मिळतीये अजून एक सफलता. संपर्क साधायचा लगेच. सूचना तुम्हाला आम्ही देतोय. दहागाव टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधा.
आणि मानवी संघाचे कॅप्टन आपण देखील. चांगला बॉल आहे यावेळेस मात्र गुड लेंथवरती पडल्यानंतर टेक ऑफ झाला, चेंडू थोडासा टर्न होतोय आणि फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. षटक फार चांगलं राहिले. या षटकामध्ये धावा पूर्णपणे रोखण्यात आल्या, कारण या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि त्याचबरोबर फक्त 5च धावा खर्च केल्यात रुपेशनं सेकंड स्पेलमध्ये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24, 4 गडी बाद. रायतेलीवर रायते संघ 12 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 34 धावेची गरज. जा पाणी घेऊन जा, आपण जर गरज असेल तर घेऊन जा. 12 बॉल 34ची गरज गोलंदाज देत आहेत या 4थ्या षटकामध्ये. गोपाल हो, पहिला चेंडू दिशाहीन पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा वाईड बॉल. समीकरण थोडंसं कठीण आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणती या ठिकाणी धावसंख्या ही जास्त आणि कठीण मानली जात नसते. शक्य करण्यासाठी ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये जिद्द हवी, तुमच्यामध्ये स्वतःवरती आत्मविश्वास हवा, स्वतःवरती कॉन्फिडन्स हवा. आणि त्याच अनुषंगाने जर बॅटिंग झाली तर कदाचित सामन्यामध्ये कमबॅक करेल रायतेलीवर रायते संघ. आणि हा नशिबाचा चौकार. बॉल लॉंग स्टॉप, सीमारेखा बाहेर. 4 रन. नितीन दादा सुरेश यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ऑन साईडला खेळले त्या शॉटमध्ये चेंडू होता, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही खेळाडूंना बीट करून पुन्हा एकदा चेंडू वाईड इज लॉंग ऑन, सीमा रेखा बाहेर. सलगचा हा दुसरा चौकार. 2 मोठे फटके आलेत आणि आता या ओव्हरमध्ये धावा पडायला सुरुवात झाली आहे. 9 धावा 2 बॉलमध्ये बनल्या गेल्यात. टीमची धावसंख्या टोटल स्कोर पोहोचला 33 च्या आकड्यावरती. कोणालाही कमजोर समजण्याची मानस तुम्ही ठेवू नका, कारण की या ठिकाणी या जगामध्ये कोणीही कमी नाही आहे. आणि हे दाखवून देत असताना फलंदाज हर्षद. चांगला बॉल, विकेट किपर बीट झालेत. एकदा तर पूर्ण केली जाईल. सिंगल आणि दुसरीचा प्रयत्न फेकी बरोबर नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या जातील. क्या बात आहे. बाईच्या स्वरूपाने या 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 पुढे सरगे 41. 41 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी गरज. 8 बॉलमध्ये आता बनवायच्या 17 धावा. गोपाल वरती प्रत्यहल्ला चढवला या सामन्यामध्ये. फलंदाज हर्षदना अप्रतिम बॅटिंग तो करतो सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेस मात्र यस इट इज आउट. लाऊड अपील केली. लेग बिफोरची अपील पंचांनी ती स्वीकारली आहे. मिडल स्टंप पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद. परंतु फार चांगली बॅटिंग केली हर्षदना आपल्या टीमसाठी. आणि हा 5वा धक्का टीम रायते संघाला विजय.
असेल. ओ यावेळेस मिस होता, पूर्णपणे बीट झाले. डीप राहिला, चेंडू खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक 14 कंप्लीट आणि आता अंतिम ओव्हरमध्ये बनवायच्या विजयासाठी रायते इलेव्हन रायते संघाला 17 धावा. टीम मानिवली संघाचे कॅप्टन आणि टीम दहागाव संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधा. जोपर्यंत आपण आयोजकांशी संपर्क साधत नाहीयेत तोपर्यंत मॅच सुरू नाही केला जाणार आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी संपर्क करायचा. डिझ ज्यावेळेस मात्र बॅटिंग करत होता सिद्धिविनायक आपटी संघ 39 वरती 5 गडी बाद होते आणि आता बॅटिंग करतो या ठिकाणी रायते संघ 47 वरती 5 गडी बाद 4 षटकांमध्ये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण केली जाईल. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 5 बॉल बनवायच्यात विजयासाठी 15 धावा. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलत आहे. प्रसाद आणि प्रशांत ही जोडी मैदानावरती आहे. प्रसाद मध्ये क्षमता आहे, मोठे फटके मारण्याची सिद्ध करावी लागेल, पण दुसऱ्या बाजूला गोलंदाज की तेवढा ताकदीचा पाहायला मिळतो. अजित गोलंदाजी मार्कवरती, एखाद्या मोठ्या फटक्याची गरज. लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतील. कुणाल भोईर सर इशारा करतायत. वाईट बॉलचा अवांतर धाबी ते मिळेल. समीकरण बदलते पुन्हा एकदा. 5 बॉल आणि गरज 14 धावेची. दोन्ही संघासाठी एकच सांगेल, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्कीच बदलते. वेळ कोणाची बदलेल या सामन्यामध्ये? रायते संघाची की सिद्धिविनायक आपटी संघाची? पुन्हा एकदा दिशेपासून बरगटतोय. अजून एक वाईट बॉल, अवांतर धाव. 5 बॉल जिंकण्यासाठी 13 धावेची गरज. येस बनचा थर्ड अंपायरची मागणी केली. गोलंदाजी शैलीवरती आक्षेप नोंदवला जा. सचिन जातील तिसऱ्या बंधांच्या भूमिकेमध्ये. इथेच चेक करायचं आपण ऑनलाईन. चला येणारा चेंडू या ठिकाणी आपण चेक करू पंच. ओके, पाच बॉल 13ची गरज. गोलंदाज तयार. अजित चांगला बॉल, लाऊड अपील करतायत. पॅडवरती चेंडू आदळलाय आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, धाव घेत नाहीयेत. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. चला व्यवस्थित आहे पंच. 4 बॉलमध्ये 13ची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका येईल का हा देखील प्रश्न असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय डॉट बॉलची गरज टीम सिद्धिविनायक आपटी संघाला. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे पंच. आपण 1 मिनिटात सामना थांबवायचा आहे. दरम्यान या ठिकाणी ज्यांचं आगमन झाले सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय आदरणीय इगल ग्रुपचे सर्व राकेश दादा जाधव यांचं या ठिकाणी आगमन झाले आमच्या स्पर्धेमध्ये आणि त्यांचं करूया फटाक्याच्या आतिषबाजीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी नक्कीच इगल ग्रुपचे सर्व सन्माननीय राकेश दादा जाधव यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी त्यांच्याकडून फर्स्ट प्राइज प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मिळालं आहे. त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आहे आणि स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत देखील करतो आहे. नालिंबीकर चषक 2026चं पर्व राकेश दादा जाधव आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल.
धावून खेळले त्यावेळेस नंतर सिंगल एकवडली दुसरीचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. गरज जाता मॅच मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 3 बॉल मध्ये बनवायचे आहेत जिंकण्यासाठी 11 धावा. 3 बॉल 11ची गरज. सामना अजूनही संपला नाहीये. मॅच ऑन आहे अजूनही. एखादा चांगला चेंडू मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक सिद्धिविनायक आपटी संघाचा. एकाच मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक रायते संघाचा. स्कोर विकेट फटका चांगला. स्कोरिंगला खेळाडू पॉसिट एकदा तर कंप्लीट. दुसरीचा कॉल. 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न करताना फलंदाज होतो बाद. रनआउटच्या स्वरूपानं विकेट मिळेल. 2 बॉल जिंकण्यासाठी कंपल्सरी 9 धावेची गरज. डीजे या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. चौकार किंवा षटकार येणं गरजेचं राहते संघासाठी आणि एखादा चांगला बॉल सामन्यामध्ये नक्कीच विजय संपादित करून देईल सिद्धिविनायक आपटे संघाला. आजी तयार. ओव्हर द विकेट. ओ सतीक यॉर्कर. फलंदाज बाद. बिग विकेट. आणि आता मॅच झुकली आहे टीम सिद्धिविनायक आपटी संघाच्या बाजूला. डीजे 3. नो बॉल आहे का? नो बॉल आणि धावा किती असतील? खेळाडू कक्षामध्ये बसा आपण. पंच निर्णय देतील. पंच नो बॉल आणि धावा 3 धावा. टोटल 4. ओके. टोटल 3. ओके. टोटल 3 धावा असतील. पंच सांगतायत तो निर्णय अंतिम असेल. खेळाडू कक्षामध्ये येऊ नका. पेनल्टी लागेल. मेक्षाम आपण बसून घ्यायचं. चला पंच या ठिकाणी 1 मिनिट आपण यायचं इथे. फक्त पंच येतील. खेळाडू कक्षामध्ये बसा आपण. मेक्षाम दरम्यान या ठिकाणी मान्यवरांचं देखील आगमन होत आहे. 2 मिनिटं आपण निर्णय देऊया. हरकत नाही. आमचं कोणाचंही लक्ष नव्हतं. पंचांचं लक्ष होतं फक्त. त्यामुळे पंच येतील आणि जो निर्णय असेल तो पोचवला जाईल. पाहुण्यांचं आगमन झाले. मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. अजय शेठ महुरीकर साहेबांचं देखील आगमन झालंय मुख्य व्यासपीठावरती. आणि
चला आपण चेक करतो, 2 मिनिटं थांबायचं. चला या ठिकाणी आपण बसून घ्यायचं, आपण चेक करूया, सन्मान करतो आपण. या ठिकाणी आगमन होतं नक्कीच मान्यवरांचं. आपण पाहतात सन्माननीय आतिश शेठ पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. त्याचबरोबर गणेश चिरले अर्थात आमचे सुलतान माई यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अरुणजी पाटील साहेबांचं देखील आगमन होते. भास्करजी राऊत साहेब असतील, त्याचबरोबर आदेशजी पाटील साहेब आणि अनिलजी बनोटे साहेब, सर्वांचं या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अजय शेठ मोहरीकर नगरसेवक साहेब या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी आतिश शेठ पाटील नगरसेवक आमच्या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत. गणेशजी चिरला आमचे सुलतानबाई यांचं देखील मनपूर्वक स्वागत. अरुणजी पाटील, त्याचबरोबर भास्करजी राऊत आणि आदेशजी पाटील आणि अनिलजी बनोटे, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर भावेशजी पाटील यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण करूया. लक्ष असू द्या, आपली संघ चेक करतो आम्ही आणि कोणी यायचं नाहीये, फक्त टोळीतमॅन तुमचा असेल, टोळीतमॅन पाहिल आणि दोन्ही तुमचे टोळीतमॅन आहेत. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन बोलवतो आपण. कॅप्टन आहे तुम्ही, चला कॅप्टन आहे मेक्षा मी आपण या एकच जण आहे. ओके, ये हरकत नाही आहे, तू देखील यायचा. जो निर्णय असेल तो तुम्हाला या ठिकाणी मान्य करावा लागेल. ऑनलाईन आपण चेक करतो. 1 चेंडू आणि 9ची गरज होती, परंतु घडलंय काय, स्कोरलेकला 3 फिल्डर लावले, त्यामुळे नो बॉल घोषित केला पंचांनी. ज्यावेळेस गोलंदाज रनअप घेत होता त्यावेळेस त्यामुळे नो बॉल असेल तो. आणि त्याच्यात आता धावा किती आहेत, आणि सामन्यामध्ये परिवर्तन, चेंडू बाहेर फेकला क्षेत्ररक्षकाने, त्यामुळं तो चौकार, त्याच्यानंतर एक नो बॉलचा एक रन आणि टोटल एक सिंगल, टोटल 6 धावा असतील. विशेष सर जो पंच निर्णय घेतील तो मान्य असेल सर्वांना देखील. यस यस, बघा लक्ष असू द्या, एक लीग होती इंग्लंडमध्ये, तिथे देखील ती तुम्हाला क्लिप मी दाखवेल, ती देखील तुम्ही पहा. तिथे मॅच या ठिकाणी समाप्त झाली होती, त्याला असं वाटलं मॅच समाप्त झाली, षटकार मारला होता, परंतु या ठिकाणी मॅच समाप्त झाली असं वाटलं, परंतु या ठिकाणी डॉट बॉल होता, माफ करा डॉट बॉल होता त्यावेळेस. आणि या ठिकाणी पंचांनी नो बॉल घोषित केला, कारण की सेलिब्रेशन सर्व करत होते, फटाके वाजत होते, आणि त्याच्यानंतर पंचांनी शेवटला नो बॉल घोषित केला आणि ते मॅच पुन्हा एकदा खेळली होती. ते नियम आहेत क्रिकेटचे. आणि आता देखील मॅच असं वाटलं होतं संपली होती, परंतु पंचांनी पाहणी केली आणि नो बॉल घोषित केला. टोटल लावा कुणाल सर, 5 का 5 धावा असेल. मेक्षा माता बसून घ्यायचा निर्णय झालाय, अंतिम निर्णय. आणि खेळाडू लक्ष म्हणून बाहेर येऊ नका, पेनल्टी आपल्याला लागू शकेल, हे देखील लक्ष असू द्या. चला 5 धावा या ठिकाणी दिल्या जातील, हा अंतिम निर्णय असेल. जिंकण्यासाठी गरज असेल 1 बॉलमध्ये आता 4 धावेची, कारण की टोटल बनवायचे आहेत 9 धावा. पेनल्टी लागेल, लक्ष असू द्या. मेक्षा सूचना करतो आम्ही तुम्हाला. चला पंच या ठिकाणी आपण लगेच वॉर्निंग द्यायचे सर्वांना. फिल्डिंग लावून घ्या आपण, सिद्धिविनायक आपले संघ क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या. पंचांशी वादावाद कोणीही करू नका, या देखील सूचना असेल. फिल्डिंग लावून घ्यायचे, सिद्धिविनायक आपले संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांचा निर्णय अंतिम. कुणाल बेईल सर आपण स्पीडअप करायचं लगेच. 5 धावा असतील. पंच चर्चा करतात, मॅक्सिमम बसून घ्यायचं, फक्त जो निर्णय असेल तो पोहोचवला जाईल. एक रन कसा देऊ शकतो आपण, जर चौकार आला तर 1 रन कसा देऊ शकतो.
चौकार दिलाय ना मेक्षाम, चौकार दिल्यानंतर एक रन देऊ शकत नाही आपण. एकतर तुम्हाला एक रन दिला जाईल, अन्यथा एकतर चौकार दिला जाईल. दोघांपैकी एकच दिला जाईल. चला मॅच सुरू होते. एक बॉल आणि आता गरज होती जिंकण्यासाठी 4 धावेची. एक बॉल कंपल्सरी 4 धावेची गरज असेल. पुन्हा एकदा स्कोर अपडेट केला जातो आमच्या अपडेटरच्या माध्यमातून. 1 बॉल 4, कारण की तो स्कोर तुम्हाला आता दाखवायला मिळणार नाही मॅचचा. आणि आता आपण या ठिकाणी हा स्कोर दाखवण्यात येतो स्क्रीनवरती. फ्री टेकिल असेल पंचा. नो बॉल. एक चेंडू जिंकण्यासाठी गरज 4 धावेची. सामना कसा होता? एक चेंडू 9चा आणि सामना कुठे आलाय? जा सचिन चर्चा करा आपण, हरकत नाहीये. फिल्डिंग फक्त लावून घ्या आपण. अशोक जात आहेत असं हरकत नाहीये, जरी वेळ गेला तरी हरकत नाहीये, परंतु क्रुशियल मोमेंटला हा सामना आता आलाय. मॅचला सुरुवात पुन्हा एकदा. गेम इज ऑन. एक चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 4 धावेची गरज. फ्लीटचा हा चेंडू. गोलंदाज तयार अजित आणि सागरपती फलंदाज पाहायला मिळतील. ओम ऑन स्ट्राईक. चला चला मॅच इज ऑन. आणि फ्लीटचा बॉल, फ्लीटचा इशारा. गेम ऑन. अजित तयार गोलंदाजी मार्गवरती. दबावामध्ये गोलंदाज, दबावामध्ये फलंदाज. सामना कोण जिंकेल? आपटी की दुसऱ्या बाजूला रायते संघ. उलटा सॉन साईडला खेळलेत. लगांचा खेळाडू आला. एकदा तर पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण, परंतु या ठिकाणी अपूर्ण. आणि 2 धावेने या ठिकाणी सामना जिंकला सिद्धिविनायक आपटी संघानं. हार्डला टीम रायते संघ. चला लगेच साइन अप करा आपण, सेकंड करा आणि सामना फिनिश झाला. सामना जिंकला आपटी संघानं. मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर आपण देणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर ज्याने 4 चौकार